ते मंत्रिमंडळ काय स्वीकारताय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली. काय स्वीकारलं राज्याने हे लक्षात घ्या. आणि या राज्यामध्ये भुजबळ साहेब तुम्ही तर इतके सिनियर आहात, सगळ्यात सिनियर आहात, 85 पासून आहात. मंत्रिमंडळापेक्षा मोठा कोणीही नाही, मुख्यमंत्री नाही. ते मंत्रिमंडळ काय स्वीकारताय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली. आता त्याचे पुढे जाऊन सांगतो, एकदा मंत्रिमंडळाने एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर GR काढण्याकरता मंत्र्याकडे जातं का? नाही जात. एकदा कारण मंत्रिमंडळामध्ये GR सहित आपण मान्यता देतो, त्यानंतर त्याची कारवाई खाली होते सगळी. तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही. त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला. आणि आम्हाला काय ठोकला, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागले देवपूजेला लागले.